नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बेलापूर या गावात आलेलो आहे आणि इथे आपले जे काही ब्रीडिंगवर काम करतात नितीन भाऊ बोर्डे यांच्या फार्मरची ही जी काय ABS स्ट्रायकरची गाय आहे ही पवार पाटील वैजापूरचं भग्गाव जे गाव आहे त्यांनी घेतलेली आहे। तर पवार पाटलांनी ही गाय केवढ्याला घेतली ते पवार पाटील आता किंमत सांगतील गायची, मग आपण पुढं सांगू त्या गायचं रेकॉर्ड कसं आहे काय मागच्या वेताचं। तर आम्ही 1,51,000ला ही स्ट्रायकरची गाय घेतलेली आहे आणि आम्हाला हिच्यावर ब्रीडिंगवर काम करायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही ही गाय घेतलेली आहे। पवार पाटील, आता तुम्हाला ही गाय विकायच्या वेळेस जे काही नितीन भाऊ आहे, नितीन भाऊनी त्या गायचं काय काय माहिती दिली होती? तर आम्हाला त्यांनी जलमल्यापासून कालवल असल्यापासून तिचे आम्हाला स्ट्रॉ दाखवली, तिचं रेकॉर्ड दाखवलं, तिचं कसं संगोपन केलं, काय केलं हे सगळं दाखवलं आणि तिच्या पोटामध्ये जे त्याची पण स्ट्रॉ आम्हाला त्यांनी इथं दिलेली। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की ही जी गाय आहे ही स्वतः स्ट्रायकर सिमेंट्सची आहे। येतंय स्ट्रायकरची असून तिला हा हॅमर भरलेला आहे, त्यांनी हिला हॅमर हा कन्व्हेन्शनल टाकलेला आहे। हे असं संपूर्ण रेकॉर्ड हे नितीन भाऊनी मेंटेन केलं। त्यांचं जे काही समजा मागच्या 2-3 वर्षापासूनचं किंवा 5 वर्षापासूनचं जे काही काम चालू होतं नितीन भाऊंचं, त्यांना आज नितीन भाऊला आज कुठंतरी ते फुलाची पाकळीची सुरुवात झालेली आहे। नितीन भाऊ, आता तुम्ही सांगा, ही जी काही ब्रीडिंगची गाय तयार केली आणि सर्वसामान्य तुमच्या पहिल्या ज्या गाय होत्या त्यांच्या विक्रीत किती पैसे मिळायचे आणि आता किती पैसे तुम्हाला इथे जास्त मिळाले? सुरुवातीला आपण जेव्हा गाय घ्यायचो तेव्हा व्यापाऱ्याकडून बाजारातून गाय घ्यायचो, तर व्यापारी काय करायचे, खोटं रेकॉर्ड सांगायचे किंवा फक्त मोठी काल दिसायची म्हणून आपण गाय घ्यायचो, तर तसं दूध काढत नव्हतं। जेव्हा ब्रीडिंगची माहिती कळाली आणि त्याच्यानंतर जसं जसं आम्हाला मार्गदर्शन मिळत गेलं त्यानंतर आम्ही ब्रीडिंगवर सुरुवात केली आणि माझ्या गोठ्यामध्ये ही शॉर्टेड सिमेंटपासून तयार झाली ही दुसरी ABS स्ट्रायकरची गाय। तर तिला योग्य संगोपन करून तिचं पूर्णपणे जंतुनाशकाचा डोस असेल किंवा पहिले 6 महिने वाळलेला चारा स्टार्टर वगैरे जे तिला पाहिजे त्या पद्धतीने ते सगळं नियोजन करून तिला कमी दिवसामध्ये मी तिचं चांगलं वजन घेतलं, त्याच्यामुळं ती लवकर हिटवर आली। आणि महत्त्वाचं विशेष म्हणजे आजपर्यंत या गाईला इंजेक्शन सलाईन वगैरे काहीच माहिती नाही, तिची डिलिव्हरी पण एकदम नॉर्मल होऊन जाते आणि जेव्हा दुसऱ्या वेळेला मला भरायची होती तेव्हा पहिल्या स्ट्रॉमध्येही कन्सिव्ह झाली। तर मला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये इथून पुढं जे शेतकरी गाई घेण्यासाठी इच्छुक असतात त्यांनी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन त्यांच्या गोठ्यावरचं काम पाहून त्यांच्या गोठ्यामध्ये जी रेकॉर्डची वही असते ती रेकॉर्डची वही पाहून त्यांच्याकडून मी जसं यांना स्ट्रॉ दिली त्या पद्धतीने स्ट्रॉ पाहून नंतर ती गाय खरेदी करावी, जेणेकरून आज खोटं रेकॉर्ड सांगून खोट्या रेकॉर्डच्या किंवा कुठून तरी गाया आणून त्या विकल्या जातात, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं। त्या नुकसानापासून शेतकऱ्यांनी वाचावं एवढं मी सांगतो। आपल्याबरोबर ज्येष्ठ मार्गदर्शक श्री पवार काका पण इथे आलेले आणि ही जी काय समजा हा व्यवहार जो जुळून आणलाय नितीन भाऊचा आणि पवार पाटलांचा, तर तो पवार काकांनी जुळून आणलाय, तर पवार काकांचं पण आपण मनोगत याच्यामध्ये घेऊ। आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या ब्रीडिंगच्या व्यवसायामध्ये, जे तरुण उद्योजक आहे नितीन भाऊ सारखे, प्रमोद भाऊ सारखे, किंवा आता तुम्ही गाय घेतलेली आहे, तर महाराष्ट्रामध्ये जे ब्रीडिंगचं काम चालू आहे याच्यासाठी आहे ना, व्यापारी वर्ग काय करतोय, ही डेन्मार्कची आहे, ही ABSची आहे, याच्यावर लोकाला अज्ञानापायी फसवल्या जातात। लोकांनी पंजाबवरून गाय आणल्या, गुजरातवरून आणल्या आणि त्यांचा जो खोटा माल होता इनब्रीडिंगचा असन, बुरशीला पॉझिटिव्ह असन, हॉरेम बॉडी असन, थायलेरियसिस प्रॉब्लेम असतील, अशा गाय महाराष्ट्रात आले आणि हा एवढा मोठा खेळ झाला या धंद्याचा आणि याच्यातून आपला शेतकरी वर्ग हा मागं गेला। पण याच्यासाठी आता ही काळाची गरज झालेली आहे। इथून पुढं रेकॉर्ड पाहून चांगल्या गोठ्यावरती या बिल्डर फार्मरच्या गाया घेऊन 10-20 हजार रुपये किंवा 50 हजार रुपयाचा विचार न करता खात्रीशीर यांच्या गाया घ्यावा। इथून पुढच्या काळात त्याला नक्कीच चांगले दिवस येतील। धन्यवाद। तुला सोडा
बाहेर जाईल बघ. अर्धी कटिंग हा